एकनाथ शिंदे यांना 100 जागाही मिळणार नाही। मूळ शिवसेना जी होती आम्ही मूळ शिवसेना, आम्ही ठरवायचो कोणाला किती जागा द्यायच्या। हे त्यांच्या दारामध्ये आश्रितासारखे उभे आहेत, आमच्याशी युती करा आणि आम्हाला जागा द्या। कारण त्यांचे नेते अमित शहा आणि नरेंद्र मोदी आहेत। शिंदेंचा पक्ष हा अमित शहांची बेनामी कंपनी आहे। स्थानिक स्वराज्य संस्था आणि पर्यायानं महापालिका निवडणुकांचे परिगम वाजू लागले। काल दिल्लीत मुख्यमंत्री असं म्हणाले की मुंबईत आम्ही महायुती म्हणून लढू, पण ठाण्यामध्ये वाटत नाही की युती होऊ शकेल। असं दिसतंय की ठाण्यात शिंदेंचा पक्ष वेगळा आणि भाजप वेगळं असं एक राजकीय चित्र असू शकतं। अजित पवारांनी संकेत दिलेले आहेत की ते स्थानिक स्वराज्य संस्था स्वतःच्या ताकदीवर लढतील। बघा, हा त्यांच्या अनैसर्गिक युतीचा प्रश्न आहे। हा त्यांच्या अनैसर्गिक युतीचा अंतर्गत प्रश्न आहे। मुंबईत का लढायचं आहे त्यांना? मुंबईत त्यांना मुंबई गिळायची आहे, मराठी माणसामध्ये परत फूट पाडायची आहे। त्यासाठी तर आमचं चिन्ह आणि पक्ष त्यांना दिला, बाकी उद्देश काय त्यांचा? हे त्यांचा काय शिवसेनेवर किंवा शिंद्यांवरती फार प्रेमाचा झरा वाहतोय असं नाही आहे। त्यांना फक्त बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेला संपवायचं आहे आणि एकनाथ शिंदे ते त्या संदर्भातलं हत्यार आहे। शरद पवारांचं अस्तित्व संपवायचं आहे, अजित पवार हे त्यांचं हत्यार आहे। लक्षात घ्या, त्यांना काय फार मोठी मुंबईची, महाराष्ट्राची, मराठी माणसाची काळजी अशातला भाग नाही आहे। त्यांच्यामुळे ते काय करतायत, ते शिंदेंच्या पक्षाच्या तोंडावर किती तुकडे फेकतायत हे पाहावं लागेल। एकनाथ शिंदे यांना 100 जागाही मिळणार नाही। मूळ शिवसेना जी होती आम्ही मूळ शिवसेना, आम्ही ठरवायचो कोणाला किती जागा द्यायच्या। हे त्यांच्या दारामध्ये आश्रितासारखे उभे आहेत, आमच्याशी युती करा आणि आम्हाला जागा द्या। कारण त्यांचे नेते अमित शहा आणि नरेंद्र मोदी आहेत। शिंदेंचा पक्ष हा अमित शहांची बेनामी कंपनी आहे, बेनामी कंपनी आहे। त्याच्यामध्ये फार मोठं त्यांचं काय मन गुंतलं असल्यातला भाग नाही। त्यांना काही मिळणार नाही। 5-25 जागा तोंडावर फेकल्या जातील आणि म्हणतील की तुम्ही मराठी माणसाची मतं फोडा, मराठी माणसामध्ये फूट पडा। ही सुपारी आहे, हे सुपारीबाज लोक आहेत सगळे। सुपाऱ्या देतात, सुपाऱ्या घेतात आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्राचं नुकसान करतात। 2017 ज्या 84 जागा निवडून आल्या होत्या आणि त्यांनी साथ दिली होती, 93 जागांवरती एकनाथ शिंदे मुंबईत प्रमुख दावा करतात, भाजप देईल या प्रमुख 93 जागा। मी कसं काय बोलणार? मला त्याच्याविषयी काहीच सांगता येणार नाही। भाजपच्या मनात काय? 2014 साली ज्या भारतीय जनता पक्षानं 25 वर्षाची मूळ शिवसेनेबरोबरची युती तोडली, हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या पक्षाबरोबर 2014ला ज्या पद्धतीनं युती तोडली, त्याच्यामुळे भाजपवरती विश्वास ठेवणं कठीण आहे। भाजप हा आता स्वतःचाही राहिलेला नाही, तो त्यातल्या 1-2 गटाचा लोकांचा आहे। ते गट ठरवतात, हिंदुत्व वगैरे झूट आहे सर। राऊतसाहेब, महापालिका निवडणुकांच्या वातावरणात शिवसेनेचा दसरा मेळावा पार पडतोय, पण या दसरा मेळाव्यावर पावसाचं सावट आहे। अशा वेळेस काही निर्णय होतोय का? नेमकं काय करायचंय त्याच्यावरती आमच्यात चर्चा झाली माननीय उद्धव साहेबांशी, म्हणजे पक्षप्रमुखांशी, इतर सर्व नेते। काही पर्यायी जागासुद्धा विचार झाला पावसात काय करायचं। पण माननीय उद्धव ठाकरे यांच्यासह सगळ्यांचं आतापर्यंतचं मत असं आहे, भले पाऊस येईल आणि जाईल, पण शिवतीर्थावरच्या दसरा मेळाव्याची परंपरा मोडायची नाही। शिवतीर्थावरच्या दसरा मेळाव्याची परंपरा मोडायची नाही। मराठवाड्यातला शेतकरी हा गेले अनेक दिवस चिखलातच आहे। मराठवाड्यातला शेतकरी गेले अनेक दिवस, 4, 5, 6 दिवस झाले हा चिखलपाणा शेतात आहे। दसरा मेळावा 2, 3, 4 तासासाठी आम्ही जमू आणि हा मेळावा करू, याच्यावरती पक्षामध्ये एकमत आहे। म्हणजे दसरा मेळावा कितीही पाऊस असो, कितीही मैदानात, शिवतीर्थावर दसरा मेळावा शिवतीर्थावरच होणार, हे आजच्या क्षणापर्यंत भूमिका आमची स्पष्ट आहे।